वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा सुकी भाजी म्हणून बनवण्यासाठी ही शिमला मिरची कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. अगदी झटपट अशी तयार होते. नमस्कार, मी मीनाक्षी विनोद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण शिमला मिरचीची सुकी भाजी बघतोय. तर त्यासाठी मी त्या शिमला मिरची व्यवस्थित मिठाच्या पाण्यात व्यवस्थित धुवून घेतलं. त्याला मी असे उभे काप करून घेते आणि त्यातले जे बी आहे ते काढून टाकते. इथं कोवळ्याच शिमला मिरची वापरलेल्या आहेत मी, त्यामुळे त्यात बी कमीच आहे, पण मी ते काढून टाकते म्हणजे ते दाताखाली टचटच लागत नाही. तर आता मी हे सगळे अशा प्रकारे उभे करून चिरून व्यवस्थित त्यातले बी काढून टाकलेत. तर त्यासाठी मसाल्याची तयारी करताना मी ते दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलाय, अर्धा चमचा हळद घेतली, अर्धा चमचा धने पावडर घेतली, अर्धा चमचा लाल तिखट वापरलंय मी इथं, आणि घरगुती मसाला वापरलाय, आणि इथं मी गरम मसाल्याचा वापर करते, त्याने एक छान चव येते, आणि चवीपुरतं मीठ. हे आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया, आणि हे आपण मिरच्यांमध्ये व्यवस्थित असं भरून घेऊया. अगदी छोटे छोटे काप दिलेले आहे मी त्यांना, त्याच्यामुळे व्यवस्थित तशाच राहतात, त्यातला मसाला बाहेर येत नाही. अगदी असं व्यवस्थित आपण भरून घेऊया. सगळ्या मिरच्यांमध्ये मी हा मसाला भरून घेते. अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात ही रेसिपी तयार होते. बघा इथं मी मिरच्या भरून झाल्या. तर कढईत मी 2 चमचे तेल टाकले, त्यात ह्या मिरच्या मी अशा व्यवस्थित ठेवून देते. अगदी अशा व्यवस्थित ठेवायच्या. एकदम मी त्या थोड्याशा पलटी करून घेते, तेलात परतून घेतल्या, आणि त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं एक छान अशी वाफ काढते. 5 मिनिटानंतर मी परत एकदा झाकण काढून एकदा परत पलटी केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. अगदी अशा 2 मिनिटं आपण परत पलटी करून घेऊया त्यांना, आणि परत झाकण ठेवूया, म्हणजे दोन्ही साईडनी पाण्याचा थोडासा शिपका देते, म्हणजे त्या व्यवस्थित शिजल्या जातील. आणि परत झाकण ठेवलं. बघू शकता ते तुम्ही. अजूनही थोडीशी कसर वाटते, त्याच्यामुळे मी परत एकदा झाकण ठेवून आणखी एक वाफ काढते. अगदी 2-2 मिनिटात आपण फक्त पलटी करून बघून घेतलेलं, त्यामुळे त्या खाली लागत नाहीत. अगदी अशी झटपट तयार होणारी रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित असे शिजले गेल्यात. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असे शिजल्यात. तर आता आपण ह्या डिश मध्ये काढून घेऊया, आणि त्यातला मसाला सुद्धा अगदी असं मस्त होतो, त्याची एक छान चव लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच विनोद किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.